आता हो कसं आहे आता मीटिंग घेता म्हणता ना तुम्ही हो हे म्हणते ताट वाढू का म्हणते मग कसं काय करायला लावू नाही नाही, हे बा मी काय म्हणतो, जेव्हाच थांबतो ना मी ती मामा लुटरेले सांगितलं म्या म्हटलं बा जेवण करू आपण, आता ती पोरगावचा माणूस आहे हो, कसं आज आता रात्री मुक्काम त्याचा आहे इथं हो, तर म्हटलं जेवणाची व्यवस्था आता मग सोबतच जेवा. हा हो, एक दोघाचा स्वयंपाक चांगला शिल्लक असेल ना. हो केला ना, हो 2-3 जणांचा केला, तसं काही विषय नाही. मग बरं ठीक आहे, नाही तर मग चहा वगैरे आणते. नाही नाही, काहीच नको आणू आता, बस आता काय येतीनच लोक बोलावाले पाठवलेले आहेत हो, काय अर्ध्या घंट्यात मीटिंग आटपली की मग जेवणच आहे. हा हो, काही चहा गी नंतर आपले आले सगळे की मग करजो. बरं ठीक आहे पण नाही बाबा एक विचारायचं होतं हो आता उद्या समजा तुम्ही 8 वाजता निघसाल नाही का सगळेजण तर मग तुमचा मुक्काम आता उद्याचा कुठं असते समजा संध्याकाळचा आहे ते आता काय उद्या आता 8 ते 9 होते तर सकाळी. हा हो, आता उद्या आपले डबे बांधले हो की सरळ आता वाडेगावले हो, ते हे नाही का जानी बुडा जानी हो, तर त्याच्या घरी आपला मुक्काम असते, मागच्या वर्षी होता हो, आणि तिथून मग चालले पुढे पुढे मग हो, अशा पद्धतीनं असते ते आता. असं असते नाही का म्हणजे समजा मग आता संध्याकाळपर्यंत वाडेगावला पोहोचता तुम्ही उद्या तर मग असं करा ना उद्या 1:30 ते 2 वाजताच्या तेवढ्यात जर कारंजाला पोहोचले हो तर हिच्या बाबाचं म्हणणं आहे की बा आपल्या इथं पालखी घेऊन या म्हणे जेवण घेऊन देऊन टाकतो म्हणे कसं आहे आपली इच्छा आहे म्हणे यावेळेस अरे बाबा, हे बा लावून नको घेऊ ना, दरवेळेस झालं पाहिजे म्हणा बाबा मग ते. हा हो, एक वेळ सवय पडली की मग हा मग काय 1 वर्ष करायचं आणि 1 वर्ष नाही करायचं. नाही नाही, बाबा म्हणत ना हो म्हणे काही हरकत नाही, तुम्ही त्याला सांगा म्हणे, फक्त विचारून घ्या हो किंवा नाही. हो तर मग तुम्ही जर हो म्हटलं तर मी फोन करून देते त्याला, नाही तर मग तुम्ही करा. बरं बरं, ठीक आहे ना मग हो, काही हरकत नाही. मग असं करा ना, मग सकाळचे डबे काही न्यायचं काम नाही आम्हाला, घरून नाश्ता पाणी करून जाऊ. 1:30 ते 2 वाजेपर्यंत आम्ही तिथं पोहोचू म्हणा, समजा पैदल पैदल. 1:30 वाजे लोक तुम्ही स्वयंपाकाची तयारी करून ठेवा म्हणा, मग आमची पालखी तिथं येऊ देतो म्हणा मग. बरं मी सांगते मग फोनवर त्यांना हो म्हणते म्हणून. हो म्हणजे कसं घरून मग तुम्हाला काय नाश्ता केला की निघायचं काम आहे, डबे वगैरे घ्यायचं काम नाही, कुठे थांबायचं काम नाही. चालते ना, चालते, काही हरकत नाही. तर मग तुझ्या बाबाला फोन करून सांगून दे हो म्हणा, उद्या तरी मी 7-8 लोक हो आम्ही हो, एवढ्या लोकांची व्यवस्था करा म्हणा हो, 1:30 वाजता आम्ही येऊन जाऊ तिथं. बरं ठीक आहे मग मी फोन करून देते यायले हो चला ठीक आहे मग आता काय मग कुठं व्यवस्था करायची आहे? बसाची कुठं टाकू चटई चटई तिकडून टाकणं, मागच्या साईडनं आपल्या वाड्याच्या हो त्या झाडाखाली टाकून द्या. बरं ठीक आहे मग आता तिकडे चटई वगैरे टाकून देतो हो चल मग भूषण अरे ते आपले शिवलाल भाऊ बबनराव नाही दिसले कुठे गेले काय ते बाबा पुण्याला गेला ना, पुण्याले काय आता 2-3 दिवस कायले ते तिकडे फिरणं सुरू आहे द्यायचं. ते माल घेऊन गेले ना, माल पुण्याला दिला ना ते चिमनरावच्या आईले. हो हो ते मालाचं काय झालं म्हणते नाही का हो पुण्याला नेला माल नाही हो बरं ठीक आहे बरं मी काय म्हणतो बाबा मग फोन करून देऊ का मी मामाजीले हो म्हणतो कसं उद्या मग आता येऊन राहिले बा म्हणजे कन्फर्म होऊन जाते त्याला बी ते तयारी लागते काही सामान सुमान हे ते समजा आणणं हो हो हो, चालते चालते हो, करून दे फोन आणि तिकडे चटई टाकून द्या हो. ठीक आहे ठीक आहे. बोले का आता आले का बा म्हणतो आता सुटली का शाळा? अरे बा उशीर केला गुरुजी. 8-8:30 झालं ना बा. अरे कुठं 8:30 काढले तुम्ही रात कमी पडून राहिले मग हो दिवस रात कमी पडून राहिला आम्हाला SRI करायले मग हो सकाळी शाळा आहे आता काही दिवस हो 18 तारखेला लोक सगळ्याला बिलकुल 7 ते 1 वाजेपर्यंत शिकवण आहे नंतर 1 वाजतापासून आपल्या गावात येणं आहे फॉर्म जमा करा त्याचं मग घरी येऊन आता अजून घरी गेलो जेवलो नाही की बस झोपटी काढा लागते ऑनलाईन सुरू करा लागते लय बाबा लय दण काय ते हो ते आता 1 महिना काही आम्हाला दम नाही आता हो ते पोट्टे गेले तिकडे पोट्ट्याचा काही हिशोब नाही कोणाचा काही मिळाल नाही आता पहिले फॉर्म भरा आणि ऑनलाईन करा बरं देते आमची इथं आलती म्हणजे फॉर्म घेऊन काय कसं काय असते काय आहे SRI म्हणजे आहे काय नेमकं अरे घनश्याम भाऊ हे SRI लय महत्वाचा कार्यक्रम आहे राष्ट्रीय कार्यक्रम मतदाराची जे आता समजा ओळख आहे हो दर 20 वर्षानं असा कार्यक्रम येते आणि या कार्यक्रमामध्ये आपलं नाव हुकलं नाही पाहिजे बरं हो याच्यातनी तुम्ही तुमची जे काही माहिती मागं तुमचा फोटो मागतील ते कारण की कुठं कुठं धुंदले फोटो आहे ना 10 वर्ष आधीचे तुमचे फोटो देतले हां आता ते बदल करा लागते फोटो दुरुस्ती त्यानंतर नावात दुरुस्ती असेल ते दुरुस्ती करा हो मॅपिंग गिकिंग सगळं ते कार्यक्रम त्याच्यात आहे आधार कार्ड नंबर तुमचा मोबाईल नंबर सगळं अपडेट करा लागते आता नवीन असं असं हो ना पण अजून तर काही आपल्या घरी आलं नाही बा येते ना 29 जुलैपर्यंत कार्यक्रम सुरू आहे तिथपर्यंत येतीलच तुमच्याजवळ हो आता 30 जूनपासून सुरू झाला कार्यक्रम बरं बाकी आता तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबर तुमचं जन्मतारीख हे ते सगळं लिहून ठेवायचं हो म्हणजे आल्यावर जास्त धांदल उडत नाही हो चला आता हो करतो आता आराम हो धपटी अजून आता काढाच लागतील बा सुरू करावं लागतील ऑनलाईन ते सगळं बरोबर आहे म्हणा पण नाही गुरुजी आता समजा जे आमच्यासारखे बेरोजगार लोक आहे समजा MA झालेले असं तसं हो आमच्यासारख्याला जर असं काम दिलं असतं तर जमलं नसतं का आता तुम्ही राजा पोट्टे शिकवसान का हे करता का ते करता का काय 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 करता तुम्ही ते तर आहेच म्हणा पण आपल्याला कसं आहे जे सांगतं ते करावं लागते हो तू म्हणसान तसं बा आता दुसरं जे करा म्हणलं ते करा त्यानं म्हणलं पत्र वाटा तर पत्र वाटा त्यानं म्हणलं बा तुम्ही एसटीवर जा हो आमचं काही नाही हो मास्तर लोकांना जिथं पाठवलं तिथं आम्ही हजरच आहो आमचं काही टेन्शन नाही हो पण पोट्टेच नुकसान होऊन राहिलं हो पोट्टे बा सांगतो ना मोठं कठीणच काम आहे हो एक मास्तर सगळे वर्ग त्याच्या ताब्यात आहे आणि एक जण आपला SRI करून राहिला काय करणार आहे आता हो दोघे बी थंडेगार हो काय इलाज नाही दिले काय बरोबर आहे मागं कुत्रे मोजले वाटते तुम्ही नाही कुत्र्याचं काय ती आलं वाटते नवीन मागं काय ते सोडून द्या आता कुत्रे मोजा लागते का अजून काय काय मोजा लागणार काय काय नाही पुढे भविष्य मोठं कठीण दिसू राहिलं आम्हाला भविष्य काही खरं नाही आमचं आता बोला 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 काय म्हणत होते
मामाजी काय पोहोचले का म्हटलं? हो काय थोडंसं ते तुम्ही म्हणणे का आपलं दिंडी जर आली तर काय जेवणा घेऊन काय ठेवतो म्हणे घरी. हो तर म्हटलं कसं काय आहे का मग तयारी तुमची उद्याची? हो यायला विचारलं मी. हो तर 1:30 वाजेपर्यंत पोहोचतो म्हणे आम्ही. तर होत असेल तयारी तर विचारून घ्या म्हणे एक खेप मग. हो 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 बिलकुल बिलकुल. हो ना आपण ते कसं आता मागे म्हटलं होतं का नाही हो तुमच्या बाबाले. हो आता यावर्षी जर आले तर मग आता काय करायला लागणार आता काम आहे दुनिया भरायचे. पण आता जे करायला लागते ते करायला लागते. हो हे बा पालखी उद्या म्हणा 1:30 वाजता येते का इथं. मग करून घेतो आम्ही जेवणाची व्यवस्था आपल्या घरी. हो काही विषय नाही. हो किती लोक असते समजा? जास्त नाही ते. हो आपले रामपूरचे 7-8 लोक आणि काही रस्त्यानं जर जुटले गिटले तर मग अजून समजा 2-4 वाढतील. हो 10-15 लोक. बरं ठीक आहे ना मग. हो बरं झालं सांगितलं आता. हो थैली घेऊन पटकन किराणा दुकानात जातो ते सामान भाजीपाला आहे ते सगळं घेऊन येतो. हां हो ठीक आहे मग चालते ना मग. हो या म्हणा उद्या बिलकुल 1:30 वाजेपर्यंत. हो तोपर्यंत मी इकडे सगळं व्यवस्थित करून ठेवतो. बरं ठीक आहे मग. हो म्हणतो मग आता बाबाले. हो ठीक आहे ठीक आहे. हो बाबा हो म्हणते तर हो या म्हणते. हो ठीक आहे ठेवतो मग मामाजी. ओके. गुरुजी काय म्हणलं? हो काय पालखी राहिले तुमच्या घरी पालखी रामपूरची? हो ना ते मागच्याच वर्षी विषय काढला होता म्या. हो आता युवा आहे आपले. हो ते दरवर्षी जाते. हो आपण म्हटलं बा 4 पात्र आपल्या घरी पडते काही ना काही एखाद्या जेवण दिलं गेलं पाहिजे एखाद्या घरी 4 पात्र पडले पाहिजे. हो म्हणून म्हणलं बा हो या तर आता यावर्षी असे आपल्या मग झोलांग लागले पण आता करायला लागते. मग आता तुम्ही काय टेन्शन घेता? अरे आपण कॉलनीवाले काय साठी मग हा एवढी पालखी जर येत असेल तर मग आम्ही हा ना हे पहा आपण काय करू चिमणरावले सांगून त्याच्या घरापुढे मस्त पेंडॉल टाकून तिथं द्यायची व्यवस्था करू. हा काय माणसाराचे तुम्ही? अरे तुमच्या घरी मग काय आपल्या घरी काय? नाही नाही अरे काय रे तकलीफ तुम्ही. हो आपल्याच घरी आता काय 5-6 कॅन आणून ठेवतो पाण्याच्या आणि आपलं किराणा हे ते आणून आता उद्या हे करते स्वयंपाक 2 बाया सांगितलं जाय तिकडे. नाही अरे बा गुरुजी तुम्ही टेन्शन नका घेऊ ना. हे बा आपण कसं आहे थोडंसं आमचा बी पुण्यात वाटा राहते मग. हा हो जे काय खर्च येईल ते आपण 5-6-10-12 लोक जे असं जुटले कॉलनीतले हो त्याच्या मार्फत आपण जमा करू आणि करून टाकू त्याची व्यवस्था. काय हो मी देतो पैसे घेशील मीच करतो ते. हो राहू दे ते काही करू नका तुम्ही. ऐकत जा ना तुम्ही का तुमच्या घरी पालखी येऊन राहिली का? अरे म्हणलं बा हो आता येऊन राहिली हो तर मग आता करू ना. हो चला आता चिमणरावला भेटू आणि तिकडे मानमोळे येते 2-3 भेटू आणि चर्चा करू त्याच्यावर काय कसं करायचं बा कुठं करायचं. हो काय माणसाराचे तुम्ही? बरं ठीक आहे मग हे बा हो थैली ठेवतो मी आलोच मी. हा कुठे येऊ चिमणरावच्या घरापाशी? या तुम्ही चिमणरावच्या घरापाशी. हो मी ते मानमोळेल आणि ते खादोळेल बनवून आणतो. हो पाहू मग काय करायचं. हो या लवकर या. बरं का हो? आले राजा काही आवाज द्यायचा का काही? हा हो चला या म्हटलं तिकडून या. हो मागच्या दारानं हो तिकडलं दार उघडलं मी. हो मागं आता ते झाडाखाली घेऊ आपण मीटिंग. हो ना मग मी तेच म्हणून राहिलो यायला चला बा नाही म्हणे त्याचं जेवण चालू आहे म्हणे थांबू म्हणे जरासं. हो मी आणलं बा नाही ना जेवण झालं ना द्यायचं. नाही नाही जेवणाचं नाही. अरे म्हणलं ते मामा लुटरे नाही आले अजून. हा हो त्याला फोन केला तर ते म्हणे आलोच म्हणे थैली ठेवून. ते काय थैली घेऊन वळाखाली दिसले होते बा ते पैदल आलते तर. हो काय आता आलो भाऊच्या घरी येतो म्हणे थेट थैली ठेवून. त्या थैली ठेवती ती. ये लवकर तू हे बा देव मग जाय त्याला बोलवणार. हा हो पटकन मीटिंग घेऊन घेऊ मग नंतर इथं जेवण करू ना म्हणा. हा दे आवाज दे त्याले. बरं ठीक आहे देतो मी त्याला आवाज. हो काही वांधा नाही. हा हो बसा बाकीचे जा म्हणा तुम्ही. पण काय म्हणाले नाही का? हो कधीला भजी मग चिरंभू. हो खरंच फरक पडला याच्यात नाही का? हो आता समजा आजपर्यंत गेले नाही ते काही दिंडीतनी पालखीतनी. हो एकही वारी गेलं नाही ते ना आयुष्यातनी. हो पण या वर्षी राजा त्याचं काय मन परिवर्तन झालं आणि काय सांगावं बा. अरे कुठं परिवर्तन काय तर करी परिवर्तन ते आता माहित नाही तुम्हाला कधी पुढे ते मुंगशिरांभू निरा खासाठी चालले ते मग पालखीतनी. कुठं उसळ तर कुठं चहा तर कुठं नाश्ता कुठं जेवण त्याला बरं आहे चला बा. मग काय तर मी सांगू ना 100% त्याच्या मनोभावापासून चाललेच नाही ते. हो निरा खासाठी चालले ते. पण जाऊ द्या ना बा चालले तर चालले. हो काय नाही जाऊ पण चालले तर खाली ना पैदल पैदल मग. कुठं पैदल चालते ते मग काय तर सध्या तुला नाही माहीत आम्ही डमणी कायसाठी विचारत मग डमणी पाल चाललो म्हणे आम्ही. मग लोकांच्या बॅगा गिगा न्याय लागते म्हणे. हा अरे त्याला बसासाठी आहे ते डमणी. मग त्याला आता पैदल येते जीवावर. बरं आहे मग हा चालले आपले बसू. हा तुम्ही चला पैदल हे आता मस्त डमणीत बसू असं आहे ते. जाऊ द्या ना चालले तर खरी का नाही. हो जाऊ द्या कशी जाऊ ना बा. हां पण आता कशी चालले हे याच्यातही समाधान आहे ना. बरं आता मी काय म्हणतो चिवड्याचे पाकिट हे ते आता तुम्ही पोचून द्या लवकर आणि मी आता कळई गिळे घेऊन माझ्या घराकडे निघतो म्हणलं मग. मामा लुटरे आले वाटते नाही का? अरे या हो बाबू या या. हो भया लोकोनं दरवाजा लोटला या म्हणलं या. अरे बाबा मस्त आहे राजा हे तर. काय आलो भाऊ? हो आता काय घरी नाही आमची बहीण. हो तुमचं काय चालू आहे बाबा इकडे? हा पार्टी गिरटे चालू वाटते. काय एवढं मोठं हे? अरे कुठं कायचं हो मग काय तर तुमची बहीण गेली तरी येलेलं वाट नाही मग खायला पोट भर नाही राहायच्या माय धाब्यावर तर खा लागते मसाल्याचं. हो म्हणलं हे बा हो बसा बसा पाणी गिनी प्या म्हणलं आणतो मी पाणी. हो ना पाणी गिनी नाही मी जेवण करतो आता म्या. हो डबा संग आणलेला आहे. हो तूही जेवण मी जेवतो. हा काय चिवडा गिवडा कोणाचा आहे? काही नाही वारकरी चालले नाहीत का आता? हो 5-7 जण आमच्या गावातले तुम्ही. हो तर सगळेले लक्ष्मण भाऊच्या तर्फे हो चिवडा शेव शंकरपाळे हो पॅकिंग केलं सगळ्याच्या घरी देऊन द्यायचं आहे. हो म्हणजे कसं आहे रस्त्यावर खायला काम येते बुवा भूक गीक लागली तर. अरे काहीच काम नाही ना हे. हा वज आहे वज फालतूचं. मग काहीच गरज नाही. जागजागी हे बा सांगतो ना तुम्हाला आता काही सांगायचंही काम नाही. हो प्रत्येक वर्षीचे ठरेल आहेत ना ठिकठिकाणं. मग काय तर
हो आता आमचा मुक्काम आता आजचा उद्या समजा सकाळी निघालो डबे घेऊन की बस संध्याकाळी वाड्यागावले. मग त्याच्या पुढे अजून त्याच्या पुढचा ठरेल आहेत ना दरवेळेसचे. मग काय तर अडी अडचण असली तर आपल्याजवळ स्वयंपाकाचं सामान असते. अरे हो ते सगळं बरोबर आहे, पण यावेळेस तुमच्या सगळं पाहिजे म्हणलं आज सगळं बरोबर नाही बरं. हो ते कधील बुडा ते मुक्षराम भाऊ पाहिजे जरा असं लय खाय गोबरे आहे बरं. हो नावाचा खराबा करतील ते गावाच्या. अरे बापरे ती येऊन राहिले का एवढे कंदील बुडा ते बाबा तिथं उलटीवाला आहे बा. असं हो का येऊ द्या ना काही कमी नाही म्हणा. खायला काय तर किती खातं तर. हो चला म्हणलं आता हातपाय तोंड धुतो कुठं ठेवू थैली. अरे चला ना तिकडे घरी ठेवा ना अंतर खोलीत ठेवा ते थैली गेली. तेच म्हणला हो लवकर जेवा लागते मला ती मीटिंगला जावं लागते ना. मोठे पाटलाचा फोन आलता ना. हो चला लवकर चटकन 2 घास खाऊन चला लवकर. अरे आलो भाऊ ढेमर नाके आहेत का हो घरी? ते मामा लुटरे आला का तुमच्या घरी? थैली घेऊन आलता ना. घरी आहे का म्हणलं? आता इकडे खायला आलाय हे मी आता खायला. हो इकडे जा दरवाजा लोट. अरे बा कायला कल लागून राहिला काय गडबड? अरे ते पाटील बोलावून राहिलेत ना. मग काय तर? हो चल म्हणलं जेवण घेऊन करायला लागत काय? हो जेवण करायचं आहे म्हणे. बोलावणार म्हणलं लवकर. हो थैली ठेवली नाही का? चल मग. अरे नाही रे बा डबा आणला ना. आपण कुठं राजे तकलीफ देत त्याईले. हो डबा आणला म्या. आता आम्ही आलो भाऊन मी जेवतो आणि बस येतो. अरे ते डबा राहू दे ना. आलो भाऊले. आलो भाऊ खाऊन घेता तुम्ही डबा. मग हो, चला तुम्ही तिकडे. त्याने सांगितलं ना मला लवकर घेऊन या म्हणे. हो ना पण देव म्हण कसं आहे आता मोठ्या माणसाच्या घरी आपलं बरोबर नाही ना. हो आहे ना आपलं कसं आहे शिदुरी काढली की जेवलो असतो. अरे देव माणूस आहे ना राजा. मग काय तर? हो अरे हे बघ खाली बसून लहान पुट्टी घेऊन आता भजन म्हणलं त्याईनं. मग हो त्या माणसासारखा देव माणूस नाही आपल्या गावात. मग चालला मोठा त्याला काही नाही आता लायना कोण मोठा कोण ते काही पाहत नाही असं. हो चला मस्त जेवण करा. हो बसले राजा. हो चला हो आलो भाऊ जेवण घेता तुम्ही यायचा डबा. हो लवकर या. हो ना पण ते कसं आपण आपल्या पायरीनं बरोबर कुठं बसता. हो पण आता काय मोठे पाटलाचा स्वभाव असा आहे. हो लायनात लायना होती मोठ्यात मोठा माणूस होती. जसा आला तसा. हो पण बाकी हो हाय माणूस लेकाचा एक दिलदारच म्हणला ग. हो चला बुवा आता काय करता. हो तिथं कोणता भेदभावच नाही. लायना कोण मोठा कोण हे कोण ते कोण हो सगळे सारखेच. हो चला बुवा जाऊ दे. तेच म्हणलं ना त्याच्या पुढे नागीच टाकते ना माणूस. नाही तर मी आवरत असतो काय रामपूरवाल्याले. अरे हुट पाहत आहे अजून उकरून काढलं. अरे राहू द्या ना बा देऊन भाऊ झालं ना आता सुद्धा झालं. राहू द्या ना आता काय उकरून काढता मागचे मेरे मुर्दे. हो ना मग मी का भांडण करून राहिलो का म्हणून राहिलो काही उकरून काढून राहिलो. फक्त सांगू राहिलो बा मोठे फाटला स्वभाव असा आहे म्हणून. कोणी चाकू घेऊन जर मारायला आला त्याले तर ते माणूस पुढच्याले म्हणते पाणी पिवान मग मार. मग असं सांगून राहिलो मी तुम्हाला. त्याचा अर्थ हो पण जरासं माणुसकीच सांगायचं. हो तू अगो पण नको तू फालतू कसं आहे. हो मला यायनं सांगितलं नाही आंधी नाही तर तुला पिणारच ते मी येऊन इथं. हो फालतूचे नखरे केले म्हणते तो. हो चल आता हो चल आलोच मी. ते बरोबर आहे म्हणा तुझ्या. हो तू कसं 2 थापड्या मारला तर मुकान राहायची म्हणून. हो माणूस असतं जाय ना बा तू. हो कुठं बसतं तुझ्या नादी लागायला पुरते का? हो चल लवकर. हो तिकडे जाणार आपल्याला अर्जंट. आले आता सगळे. बरं ठीक आहे आता इतके जण आपण जाणार आहो नाही का. हो लखलकी भाऊ आले नाही. बरं काय लक्ष म्हणजे बाबा येतो म्हणत काय त्याचं काय झालं मग. हो येतो म्हणे पण आज थोडंसं कसं ते गावी गेलेले आहेत. हो बहुतेक आता हल्टिंग येतील ते. हो तर म्हणे ते येतो म्हणून. हो दे येऊ द्या मग काय जे कोणी असन ते. हो तसं आता सामान सुमान आले आपली मोठी गाडी आहे आता. हो मामा लुटरे ड्रायव्हर. बाकीचे आता तुम्ही आता चालले आपले पैदल दरवर्षीप्रमाणे. अरे बाप मस्त आहे ना मामा लुटरी नाही का. हो मन नशीब वाटते शोकानं नाही का. हो मस्त काय गाडीत बसणार गाडी चालव नाही. हो आम्ही चाललो इकडे टंगडे दुखवत. अरे तसं नाही हो काय मोठे पाटील तुम्ही मोठी गाडी घेऊन राहिले. काही काम आता त्या गाडीचं काय सामानच कोणतं बसते ते काही आपलं. हे पहा ती गाडी कॅन्सल करून टाका तुम्ही. अरे मग आता हे सामान आणि हिन ती बाकी कायच्यात घेतं म्या कटलं नाही आणलं ना. ॲटो आणला नाही मी एवढे. हो मग आता बाकी कायच्यात घेतं सामान. ते काहीच काम नाही ना. कटल्याचंही काम नाही गाडीचंही काम नाही. आपली हे आहे ना मग काय तर दमनी नाही का. मग आता मुंगशीत आमची जे दमनी आहे की त्याच्यात तुमच्या सगळ्याच्या थैल्या. पण मी हा हकलणारा. काय टेन्शन आहे. काही थैल्या गेल्या पडल्या झडल्या तर मग ते पाहासाठी मुंगशीराम आहे. बस झालं बाकी काय अडचण नाही. चालले तुमच्या संग आपली दमनी. अरे आता डमनीन गिमनी कायले घेऊन राहिला बा का लग्न होय का. अरे आपण कायले चाललो ना आपण हे डमनीन गिमनी काय फिरायला चाललो करायचे. बैलाले किती काम आहेत आता सध्या. आता डवरे दुंडे हे ते चालू आहे. डवरे दुंडे आता मा बैलाला काय कुठं काम आहे. ट्रॅक्टर आहे लाईन त्यानंच तर डवरे मारती मा. मग काय हो काही काम नाही आपल्या जोडीचं. 2 जोड्या ना मापाशी. हो ना ते सगळं बरोबर आहे पण त्याचा चारा पाणी बैलाची व्यवस्था झाली पाहिजे ना. येले नाही झाले पाहिजे रस्त्यानं.
काय येणे कायचे आहे सांगा बा तुम्ही विनाकारण हे बा डिझेलचा खर्च आहे हा चारा पाण्याचं काय जिथे आपण मुक्काम ठोकू हा तिथचे लोक 4 पेंड्या 2 पेंड्या काय कोण नाही देत कुटार गिटार 2 डाले हा कोणी देते ना आजकाल दानशूर लोक कमी आहे का आपण लोकालेच तकलीफ आहे का विनाकारण जास्त हो बैलाले त्रास आता रस्त्यानं किती दूर चाला लागते आता एक तर आपली मुक्कामही कमी असते हो मधातने दुपारचं जेवण तर आपण स्वतःच बनवत असतो हो आता ते कसं आहे आटा घ्यायचा आहे बाकी सामान सगळं आपलं हो विकत घेतलेलंच आहे समजा ते टाकणं आहे गाडीत फक्त बस नाही ऐका ना पाटील तुम्ही गाडीचं काही नाही ना हे गाडी मोठी गाडी काही फायदा नाही ना आपली डमनीच बरी आहे तुम्ही ऐका यावेळेस तुम्ही डमनीच घ्या आमचं ऐका यावेळेस बरोबर आहे नाही का हो यायला वाटते गड्या टांगडी काही दुखायला पुरत नाही हो जाऊ दे पण ते आकही मोडकी आहे म्हणते न ते मला सांगेन आता मी सासरे बाबाच्या घरी गेलतो ती धुक करत गेलतो आम्ही हो मग जाऊ दे मग हो जाते तर जा इकडे नाही का हो मधात इचकलं तर पाच बसा बरोबर मग काय करतं कसं करतं देव मग नाही घ्यावं मग गाडी नाही हो कसं करावं जाऊ द्या ना आता त्याची इच्छा दिसून राहिली तर मग आपल्याला काय करावं लागते तुमची मोठी गाडी राहू द्या जाऊ द्या तिकडे हो आता शेवटी नाही इलाज आहे त्याचं आता ऐकूनच नाही राहिले तर काय करता मग बरं ठीक आहे मग आता काय जे काय सामान टाकायचं ते टाकून देऊ त्याच्यातून सकाळी मग तेच संग मग नाही का हो 7:30-8 वाजता निघू मग चालते ना हो पण ते डबा गिबा करणं हे ते टाइम लागत ना आता स्वयंपाकाला 8-9 वाजता टाइम घ्या मग हो संध्याकाळी रात्रीपर्यंत आपल्याला कुठं वाडेगावलेच पोहोचावं लागते ना पहिला मुक्काम नाही डब्याचा काही विषय नाही उद्याचा डबा आपल्याला करून जायचं कामच नाही हो ते आमची युवा आहेत ना गुरुजी हो त्याच्या घरीच कार्यक्रम ठेवलेला आहे हो तिथंच मग आपल्याला जेवणाची व्यवस्था आहे 2 वाजता निघून जाऊ आपण जेवले खावले की अरे बाबा तिथं आहे का गुरुची तिथं आहे का हो रे बाबा मग तर तावस आहे मग टेन्शनच नाही असं हो का बरं मग त्याला फोन करून द्या म्हणा बाबा पाहिजे म्हणा येऊ राहिले इतके लोक हे ते काय आहे काय नाही तसं केला म्हणा त्या मुलानं केला होता हो सुनबाईने सांगितलं असं पण आता राहू द्या ना काय डबल फोन लावत बसता नाही हो कल्पना दे ना आपलं काम आहे ना पुढचा मग तयारीच राहते मग हो काय आणत ते सामान आणते असं तसं मी फोन लावतो द्यायला बोलून घेऊ पोस्ट आपल्या देखता बरं बोला मग हो लावा फोन लावा देईल म्हणा काय व्यवस्था आहे का म्हणा हो ते मनोजनं केला का म्हणा फोन असं म्हणणं आहे खादोळे साहेब यायचं हो की बा गुरुजी म्हणते बा मी एकटाच खर्च करतो तुम्ही काही भानगडीत पडू नका पण आम्ही म्हणलं बा कसं आहे पालखीचा कार्यक्रम म्हणल्यावर कसं आहे आपल्या कॉलनीत येऊन राहिले पालखीवाले करून टाकू आपण सगळे मिळून जे काही येईन आपले हिशाड तेवढे वर्गण देऊन टाकायचे बा असं म्हणणं आलं समजा घनश्याम भाऊचं हो आता बड भाऊचं तुम्हाला काय वाटते मग कसं करता काय गुरुजी असंच तर आपल्या कॉलनीचा कार्यक्रम असल्यासारखा आहे ना पालखी आपली इकडे उरायला भाग्य ना आपण हो आता मी काय म्हणतो काय लागते आपल्याला कोणतं स्वयंपाक काय काय करायला लागते सांगा तुम्ही आता जेवणाचं म्हटलं समजा आता आलू वांग्याची भाजी वरण भात पोळी बस झालं बाकी काय असते एखादा गोड आयटम समजा गोड आयटम काही आपलं अरे तसं नसते ना हे पहा मी काय म्हणतो गुरुजी हो इतकं मोठं काही थोटांग करायचं गरज नाही ना ती हो मासोळलं आहे ना आता हे वातावरणात मासे इतके आल्या ना हो फालतू कसं आहे डायरेचे लक्ष नाही हो मस्त आपली गरम काय करायच्या पोळ्या आणि चांगलं ताकातलं बेसन हो मस्त बिलकुल सणान हाणते ते टेन्शनचं काम नाही एक कांद्याची फोड 2 मिरच्या बस जिकडे तिकडे काही राज हो काही आपला हो काय शोभलं तर पाहिजे ते हो एवढी आता पालखी होऊन राहिली मस्त बासमती राईस असं तसं चांगलं पद्धतशीर जेवण द्यायचं द्यायचं तर चांगलं द्यायचं ना तसं नसते कोणते अन्न आहे पहा त्याचा आपण हे नाही केला पाहिजे वरण भात पोळी भाजी हे जी गोष्ट नेहमीची झाली ना हो हे काय विषय आहे का हो जागजागी तेच आहे पण आपलं कसं वेगळं असलं पाहिजे मस्त बिलकुल असं मी तर म्हणतो मिसळीच्या भाकरी हो मिसळीच्या भाकरी ठेचा हो गणपतीच्या वक्ती रामपूरला करतात ना ते अरे काय मस्त लागे राहायचे ते धापोडेन ते मस्त आहे बा सांगतो मिसळीच्या भाकरी आणि ठेचा हो जाय तिकडे लगा हायच नाही उद्या मस्त बिलकुल असं पाहिजे मला तर वाटते बा लावतात का लोकांना बा अरे बा ते नाही म्हणलं ते आता नाही जमा बरसात जमते का ते काही आपला हिवाळ्यात तर बसते ते सध्या नाही म्हणलं ते नाही पाहिजे वरण भात पोळी भाजी आलू वांग्याची एखादा गोड आयटम अरे काय तुम्ही राजा तुम्हाला डोक्षच नाही बा हे बा खादोडे म्हणते ते करा नाही तर मस्त हो ताकातलं बेसन मस्त पोळ्या गरम हो मला तर तेच आवडलं बा तू म्हणता बा ते पण काय आता हे ठेचा धापोडे ते कडी हाय चांगलं पण ते आता नव्हतं पटलं मला नाही हे बा तुम्ही दुसरं काहीच ठेवू नका मस्त बा ठेचा धापोडेच ठेवा माझ्यात म्हणणं आहे बा हो बिलकुल एकदम हे बा तिखट मिरची आणायच्या मस्त असा ठेचा लागते तेल आपलं त्याच्यात धार असली ना हो एकदम जिरं टाकून 1 नंबर ठेचा बनते तसं म्हणता नाही का हो म्हणा का पण ते काय बरं पाय तुम्ही हो त्याला फोन लावा लागेल असं काय करावं काय नाही विचार लागेल मग त्याला काय विचार लागते हो त्याला विचारत असते का ते काय सांगा पुढचा माणूस पाहुणा माणूस सांगत असते का हे बनवा ते बनवा काही आपलं राजा गुरुजी तुम्ही मस्त मी सांगतो ते धापोडेन बिलकुल हे बा खुरासने मिरचीचा ठेचा बाबरीन का त्याचा फोन असा राजू हो का कंदिलाबाईचा फोन आहे बा हो 1 मिनिट काय म्हणते पाहतो हॅलो गुरुजी बोलतो म्हणलं बोला कंदिलाबाजी हॅलो मीच बोलतो म्हणलं इथं आता आम्ही मोठे पाटला इथं बसलो होतो त्याची चर्चा झाली बा उद्या तुमची तर दुपारच्या जेवणाचं समजा 12-1 वाजताच्या जेवणाचं नियोजन आहे म्हणते हो काय कसं काय आहे ना पण नक्की आहे ते नाही तर मग कसं कल्पना आहे नाही हे तुम्हाला तेच त्याच्यासाठी फोन लावला हो आहे ना 100% उद्या किती वाजेपर्यंत पोहोचता सांगा आता 1:30 वाजता सांगितलं बा
दीड काय रे वाजते हो, आम्ही इथून काय 8 वाजता निघतो ना, मग काय तर हो न्यायरे गिरे केले आपले निघाले पोहे गे खाल्ले की हो 10:30 11 टोच आम्ही 11 असलोय. बरोबर 11 वाजता नाही का, बरं या ना मग या हो, फक्त म्हणलं एक विचारायचं होतं नाही हो, आता कसं विचारणं बरोबर नाही, पण म्हटलं काही जेवणा घेऊन आले म्हटलं काय कसं काय करावं, कसं काय म्हणजे आता तुम्ही काय ठरवलं तसं समजा, तुम्ही काय ठरवलं. आमचं कसं आपलं खादोडे साहेबात म्हणणं आलं, आता कॉलनीवाले सगळेच जण म्हणे बा आपण सगळ्या वर्गणी करून मी म्हटलं नाही, पण ते ऐकून नाही राहिले. हो तर मस्त आहे बा हो, मिसेच्या भाकरी म्हटलं आपले ठेचा हो निंबू गिंबू हो फसकला असं करायचा विचारा बा यायचा. बापा अरे का कमाल म्हणला बा, कमाल आहे तुमच्या कॉलनीवाल्याची खरंच म्हणलं, वर्गणी करून ती बी आता 15 लोकांचा स्वयंपाक आणि त्याच्यात मिसेच्या भाकरी आता चटणी ठेसा म्हणता राजा, काय जीव घेता का आमची हो, काय वारी करू देता का नाही पुढची राजा, बीजा कंदूस लोक राजा तुम्ही हो ना, नोकरीवाले हो लयच बा हो ना, 4 आठाने पाहणार लोक राजा, लाख 2-2 लाख पगार आणि काय कसं हो राजा कुठं नेता म्हणलं हो, जरा ढायता व्हायचा हात जरा काहीतरी मस्त असं फर्स्ट क्लास बनवायला पाहिजे का काही राजा काही करता. हो ना ते बरोबर आहे, पण ते कसं आता बाकीकडे वरण भात पोळी भाजी सगळं इकडे राहते म्हणलं बा, आता खादोडे साहेब म्हणजे हो जरासं ठेचा आणि धापोळी नेसन तसं मिसेच्या भाकरी केल्या तर बरं वाटते बा. खादोडे आहे ना ते हो, खादोडे आहे वाटते आमच्या मुळे आलं आहे ते हो, सगळे हॉस्पिटलला भरती करते काय म्हणते आम्हाला ते. अरे बाबा मी काय म्हणते खादोडे साहेबाला मला बा तुम्हीच ते धापोळी ठेचा खा म्हणा, आमच्या मागं नका लागू म्हणा हो, आम्हाला नाही पाहिजे हो, आम्ही नंतर करू आमच्या मनानं हो, फक्त आता मी काय म्हणतो एवढं आहे का हो, तुम्ही असं करा ना मस्त आहे बा, चांगला असा आचारी पहा हो, त्याला स्वयंपाक द्या हो, फर्स्ट क्लासमध्ये चांगला क्वालिटीचा हो, मस्त मिरच्याची भाजी म्हणा किंवा पोळ्या म्हणा पोळ्या कशा पतल्या पतल्या अशा चांगल्या अशा पद्धतशीर बनवून चांगला असा स्वयंपाक करा, म्हणजे जेणेकरून पुढचे कसे खुश झाले पाहिजे, नाही तर मग काही अर्थ नाही त्याला असं म्हणता नाही का. बरं मग तर काही हरकतच नाही, मिरची भाजी म्हणून सांगता मग तर टेन्शनच नाही, आपल्याजवळ चांगला माणूस आहे हो, तेच आपले महाराजरावचे सासरे. त्याला बोला तुम्ही, त्याला फोन करा, त्याला म्हणा एवढं काढून द्या म्हणा, एरिया आता तुमच्या वावराशी जी वावर आहे द्यायचं आहे ते तुमचं ते त्याला फोन लावा तुम्ही, त्याला म्हणा उद्या आपल्या इथं मस्त असा हो मिरच्याची फर्स्ट क्लास भाजी बनवा एकदम खतरनाक. आणि बाकी दुसरी गोष्ट म्हणजे चांगल्या पद्धतीच्या बाकीच्या पोळ्या गिळ्याला सांगायला बाया सांगा, पातोडी वाटीसारख्या अशा मोठ्या मोठ्या बनवून टाका हो, पतल्या छडंग चालतं मग हो, करून टाका त्याला फोन, काही वांधा नाही, फक्त म्हणा मिरच्याची भाजी जराशी लय कमी जास्त नका तेच करू म्हणा, मीडियम म्हणजे आपले जे मागं बनवली तशी हो, मग तसं सांगतो मग त्याला हो, कमी तेच बनवा म्हणून समजा हो, तसं सांगतो मग कमी तेजमध्ये बनवायला हवा त्याला हो, पण मिरच्याचीच भाजी काजू गिजू टाकून फर्स्ट क्लास बिलकुल हो, जशी असते तशी खामगाव कळली हो त्या टाईपची हो, करून टाका त्याला फोन क्लिअर करा ओके. बरं ठीक आहे ना मग हो, काही हरकत नाही मग उद्या मग आता कसं आपलं चिमनरावच्या घरापुढे कार्यक्रम आहे हो, तिथं मंडप टाकून घेतो पद्धतशीर करून टाकतो व्यवस्था हो, ठीक आहे मग या तुम्ही आता बरोबर हो, लागतो आम्ही सोयीत नाही आता.